नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत धनाजीराव हे प्रभाकर देशमुखांना शुभ्राचं सगळं सत्य सांगत असतात आणि ते म्हणत असतात की स्वतःच्या बापाला मारायला निघालेली ही लेक आणि जर तुला एवढा जर पुळगा असेल ना तर घेऊन जा आपल्या घरी आपल्या लेकीला, माझ्या घरी तमाशा नको. आणि हे ऐकून प्रभाकर देशमुख खूप चिडतात आणि धनाजीरावांवरती खूप जोरात ओरडतात. मग धनाजीरावसुद्धा प्रभाकर देशमुखांवरती जोरात ओरडतात. हे बघून श्रीची आई प्रभाकर देशमुख यांना म्हणते की अहो जरा तुम्ही शांत व्हा, नका वाद घालू. यानंतर त्या शुभ्राजवळ जातात आणि शुभ्राला म्हणतात, शुभ्रा अगं हे काय म्हणायला लागलेत, तू यांच्यासोबत काही वाईट केलं आहेस का? यावर शुभ्रा काहीच उत्तर देत नाही. मग श्रीची आई म्हणते की अगं बोल ना, काय झाले बोल. मग ती आजीसुद्धा म्हणतात की तू काय प्रश्न विचारत बसलेस गं, ती माझी नात आहे आणि माझी नात कशी आहे ना ते मला जगाने सांगण्याची गरज नाही आहे, तिचं काही चुकलं नाही आहे. आणि त्या शुभ्राला म्हणतात, शुभ्रा बाळा तुझं काही चुकलं नाही आहे, हे सगळं त्या पैसेवाल्या माणसाच्या अंगात आहे आणि याला जड झालं आहे ही पोर, म्हणूनच ही अशी थेरं चाललेत यांची. आणि ते शुभ्राच्या हाताला पकडतात आणि म्हणतात की चल पोरी घरी. पण शुभ्रा मात्र विरोध करत असते. पण आजी तिचं काही ऐकत नाही आणि तिला जबरदस्ती घेऊन बाहेर जातात. मग श्रीची आई हे बघून जोरात ओरडून त्यांना म्हणते की थांबा. आणि ती त्यांच्याजवळ जाऊन म्हणते की आई अहो जर शुभ्राने काही केलं नसेल ना तर ती तिच्या तोंडून सांगेल ना काय खरं काय खोटं, आपल्याला कुठे माहीत आहे. यानंतर त्या शुभ्राला म्हणतात, शुभ्रा बोल ना बाळा, सांग काय झालंय. शुभ्रा शांतच असते. मग आजी रागाने म्हणते की काय गं माझ्या नातीला सारखी सारखी प्रश्न विचारतेस. आणि त्या म्हणतात की चल गं. इतक्यात तिथे मिली येते आणि शुभ्राकडे बघून म्हणते की ओ माय गॉड मॅम, हे काय बघते मी, म्हणजे आता तुम्ही खरंच त्या उंदराच्या बिळात राहायला जाणार आहे का? मग शुभ्रा रागाने मिलीला ओरडून म्हणते की मिली. यावर मिली म्हणते की काय झालं मॅम, तुम्हीच त्या दिवशी म्हणाला होतात ना की यांचं घर किती घाण आहे, उंदराच्या बीळ आहे आणि काय तुम्हाला त्यांच्या किचनमध्ये उभं राहायची सुद्धा घाण वाटते. एवढंच नाही तर आजी यांनी तुम्हाला हात जरी लावला तरी तुम्हाला घाण वाटते. मग आता मग प्रभाकर देशमुख रागाने मिलीला म्हणतात, ए गप्पे, तुझी उंची किती आणि बोलते किती, रॉकेलच्या कारखान्यात कामाला होतीस की काय? आणि ते धनाजीरावांना म्हणतात, ए धनाजी गायकवाड, हे असले लोक कामाला ठेवता होय, असल्या संस्कार आहेत तुमचे. आणि ते मिलीला म्हणतात की असली चाकरी केली होय तू, बाप लेकीमध्ये भांडण लावते होय तू, आणि असेल आमचं उंदराचं बीळ आणि आमचं छोटंसं घर आहे पण यापेक्षा पण खूप चांगलं आहे. आमचे शुभ्रा लहानपणापासून इथेच राहिली आहे म्हणून तिला हे घर आवडतं, पण आता दिवस बदलले आहेत. आमची शुभ्राला आमचं घरसुद्धा आवडायला लागेल कारण त्या घरात प्रेम आहे, आपुलकी आहे, कळलं का धनाजीराव? आणि ते शुभ्राला म्हणतात की चल शुभ्रा बाळा आपण जाऊया. यानंतर धनाजीराव भारतीताईंना म्हणतात की भारती दरवाजा लाव आणि आत चल, असं म्हणून ते आतमध्ये निघून जातात. त्यानंतर शुभ्रा भारतीताईजवळ जाते आणि म्हणते की आई अगं तू तरी समजाव, एकदा माफ कर मला प्लीज. भारतीताई शुभ्राचं काहीच न ऐकता आतमध्ये निघून जातात. मग प्रभाकर देशमुख शुभ्राला म्हणतात की शुभ्रा बाळा तुझी यांना किंमत नाही आहे, चल. मग शुभ्रा रागाने त्यांना म्हणते की गप्प बसा जरा, यांनी दरवाजा बंद नाही केले याचा अर्थ त्यांनी मला माफ केलं आहे. आणि ते शुभ्रा म्हणते की थँक्यू म्हणते. असं म्हणून ती आत जायला लागते. तितक्यात भारतीताई शुभ्राची बॅग घेऊन येतात आणि ती जोरात बाहेर फेकून देतात आणि तिला म्हणतात की यापुढं तुझं तोंडही दाखवू नको शुभ्रा. आणि शुभ्रा त्यांना गयावया करत असते की आई अगं प्लीज असं नको करूस प्लीज. मात्र भारतीताई तिचं काहीच ऐकून न घेता डायरेक्ट आतमध्ये निघून जातात. मग शुभ्रा इकडे खूप घाबरलेली असते आणि ती विचार करत असते. तितक्यात मिली म्हणते आणि ती मिलीला म्हणते की मिली ती बॅग घे आणि चल. मिली म्हणते हसत हसत की कोणती बॅग आणि कुठली बॅग आणि मी का उचलू ती बॅग? तर शुभ्रा म्हणते की म्हणजे पिये आहेस ना तू माझी, कामं आहेत तुझं. मग मिली शुभ्राला म्हणते की काय जोक आहे ना शुभ्रा, मी आणि तुझी पिये नाही, आधी होते पण आता माझी सॅलरी तरी परवडणार आहे का तुला? हे ऐकून शुभ्रा खूप टेन्शनमध्ये आलेली असते. मिली शुभ्राला म्हणते की काय होती शुभ्रा तू आणि काय झालीस गं? आणि
काय वेळ आली आहे तुझ्यावरती. आणि मिली शुभ्रावरती हसत असते आणि ती म्हणते की आता तू स्ट्रॉंग हो, कारण आता तुला खूप कामं करायची आहेत. म्हणजे तुला श्रीसारखं फॅन्सी ड्रेस घालून पार्टीमध्ये जायचं आहे, मग तिथून खानावळीत यायचं आहे आणि खानावळीतून घरी जायचं आहे, घरकाम करायचं आहे. बापरे, इतकी सारी कामं. पण जमेल ना तुला हे सगळं. आणि तूच म्हणत होतीस ना हे लोक खूप बोर आहेत, मग आता मुलगी म्हणून तुझीच जबाबदारी आहे पैसे कमवायची. बापरे, इतकी कामं करावी लागणार आहेत गं तुला, मी विसरलेच. आणि ती शुभ्राला म्हणते की 1 मिनिट थांबा. आणि ती तिच्या पर्समधून पैसे काढते आणि शुभ्राला देत म्हणते की हे घे, गरज पडेल तुला. ते काय आहे ना, कोणीतरी म्हटलं होतं की गरजू व्यक्तीला मदत करावी, असं म्हणून ती शुभ्राचा हात घेऊन ती त्याच्यावरती पैसे ठेवते आणि म्हणते की अगं घे, गरज पडेल ना तुला, ऑटोला लागतील ना आता. आणि मिली शुभ्राला म्हणते की ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचरसाठी, असं म्हणून मिली तिथून निघून जाते. तितक्यात आजी तिला रागाने म्हणते की ए शेपूट. आणि ती प्रभाकर देशमुख यांना बघितलं काय, असं कसं हिने या शेपूटने रंग बदलले ते. शुभ्रा रागाने म्हणते की श्री, हे सगळं आहे ना तुझ्यामुळे झाले. मी तुला अशी तशी नाही सोडणार आणि त्या सुलक्षणालाही नाही सोडणार, कारण या सगळ्यांना जेवढी तू जबाबदार आहेस ना श्री, तेवढीच ती सुलक्षणासुद्धा आहे. तुम्हा दोघींना मी अशी तशी नाही सोडणार. आता बघाच तुम्ही मी काय करते ते. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो. श्री शुभ्राने दिलेला तो फाटलेला फोटो बघून विचार करत असते. तितक्यात तिथे अगस्त्य येतो. श्री घाबरून तो फोटो लपवते. मग श्रीला असं बघून अगस्त्य म्हणतो की काय झालं श्री. मग श्री म्हणते अरे काय नाही. आणि ती तिची बॅग आणायला जाते. बॅग उचलून ती आणते आणि त्यातून काहीतरी काढायला लागते. अगस्त्य तिला म्हणतो की मला सांगितलं असतं तर मी हेल्प केली असते ना. मग श्री म्हणते की काय नाही. अगस्त्य तिला म्हणतो की अगं काय करतेस, इतकी जड बॅग आणण्यापेक्षा मला सांगितलं असतं तर मी आणली असती ना. मग श्री अगस्त्याला विचारते की बरं सांग की मी माझे कपडे कुठे ठेवू. तर अगस्त्य श्रीला म्हणतो की फ्रीजमध्ये, म्हणजे कसं आहे ना चांगले थंड राहतात ना फ्रीजमध्ये. आणि तो श्रीला म्हणतो की काय विचारतेस, ठेव ना कपाटात. मग श्री म्हणते अरे पण कपाटात तुझे कपडे असतील ना. पण अगस्त्य श्रीला म्हणतो की जा बघ, माझे कपडे असणारच. मग श्री कपाट उघडून बघते तर अगस्त्याने श्रीसाठी एक कप्पा रिकामा करून ठेवलेला असतो. मग श्री ते बघून खूप खुश होते. आणि अगस्त्य तिला विचारतो की नाही आहे ना जागा. आणि तो हसतो आणि म्हणतो अगं ठेव ना कपडे. मग श्री म्हणते अरे नाही आहे, तुझं कपाट आहे ना, मग तुझे कपडे तू ठेव. आणि अगस्त्य म्हणतो की काय करू मी, सगळे हे कपडे काढू का, तुला जागा नाही आहे का. आणि एवढी चांगली जागा केली आणि जरी कमी पडली तर आपण नवीन कपाट बनवूया. मग श्री म्हणते नाही एवढं नको. मग अगस्त्य तिला म्हणतो की श्री कसं आहे ना, इथला प्रत्येक गोष्टीवरती तुझा अधिकार आहे, जितका माझा आहे ना तितकाच तुझा आहे, सो प्लीज. आणि अगस्त्य म्हणतो की थांब. मग इतक्या श्री म्हणते की नाही नाही मी ठेवते, असं म्हणून ती बॅगकडे जाते आणि त्या बॅगेतले कपडे काढायला लागते. मग अगस्त्य म्हणतो की तुला मी मदत करतो, काय ठेवायचं आहे ते सांग. पण श्री मात्र ऐकत नसते. श्री म्हणते की नाही नको राहू दे. अगस्त्य तिला समजावत असतो की अरे काय, मैत्रिणीला मदत तरी करू शकतो ना मी, प्लीज मी मदत करतो, मी ठेवतो कपडे, मी इथून पास करतो, तू तिथे जागेवरती लाव. मग श्री एक एक साडी, अगस्त्य श्रीकडे एक एक साडी देत असतो आणि श्री ती व्यवस्थित कपाटात लावत असते. आणि एका साडीची घडी अगस्त्यकडून चुकून विस्कटली जाते. अगस्त्य खूप घाबरून तो घडी नीट करायला लागतो. तितक्या श्री म्हणते की केली मदत. मग अगस्त्य म्हणतो की येतं मला, हे काय रॉकेट सायन्स नाही आहे, करतो मी. आणि तो ती साडीची घडी व्यवस्थित करायला लागतो आणि त्याला काही जमत नाही. मग श्री त्याच्याकडे बघून म्हणते अगस्त्य निंबाळकरांना हे जमत नसणार असं वाटलंच होतं मला. आणि श्री ती साडीची घडी करून अगस्त्याला दाखवते. अगस्त्य खुश होऊन श्रीकडे खूप आनंदाने बघून हसत असतो. आता यानंतर श्री व्यवस्थित साडी ठेवते. अगस्त्य खूप थकतो आणि बेडवरती बसतो. मग श्री रागाने त्याच्याकडे बघत अगस्त्य श्रीला घाबरून लगेच उठून साडी द्यायला लागतो. आता यानंतर आपण इकडे पाहतो की सुलक्षणाताई विशूवरती ओरडत असतात आणि त्या म्हणत असतात की मूर्ख आहेस का तू, आम्ही तुला किती वेळा सांगितलं की गाडी वेगाने चालवू नकोस म्हणून, तुझ्या जिद्दीमुळे 2 निर्दोष माणसांचा जीव गेलाय आणि तू त्यासाठी किती आम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागलं याची कल्पना तरी आहे का तुला. मग विशू सुलक्षणाताईंना समजावत म्हणतो की अगं मॉम रिलॅक्स, इतकी का चिडतेस तू, आणि तू इतकं चिडलेलं मला नाही आवडत, माहिती आहे ना तुला. मग सुलक्षणाताई म्हणतात मग आम्हाला का चिडायला लावतोस तू. त्यावर विशू म्हणतो की मग इतकं काय झालं आहे, मी तिथून बाहेर आलो आणि मॅटर
संपला आणि हा तो धनाजी गायकवाड. आई तुला काय सांगू, काय कमाल माणूस आहे. मग सुलक्षणाताई खूप रागाने म्हणतात की त्या माणसाचं नावसुद्धा घेऊ नकोस आमच्यासमोर. त्या माणसामुळेच झालं आहे हे सगळं. त्यांनीच तुला बाहेर काढण्यासाठी आमच्यासोबत गेम खेळला आहे. तुला माहिती आहे विशू, अरे धनाजी गायकवाड यांनी किडनॅप केलं होतं तुला आणि तुला सोडवण्याच्या बदल्यात आम्हाला काय काय कॉम्प्रोमाइज करावे लागलेत याची कल्पनासुद्धा नाही आहे तुला. मग विशू आश्चर्याने विचारतो की पण त्यांनी मला किडनॅप केलं नव्हतं. मला तर त्यांनी पार्टी दिली होती. हो खरंच, म्हणजे मी पाहिजे ते त्यांनी मला आणून दिलं होतं. मी जसं म्हणेल तसं केलं होतं. इम्पॅक्ट त्यांनी ती 2 माणसं ठेवली होती ना, तर त्यांनीसुद्धा माझ्यासोबत एन्जॉय केलं आणि मला म्हणाले की ते मॅटर क्लोज करायला जातात आणि म्हणून मला पोलिसांपासून लपवण्यासाठी तिथे ठेवलं आहे. मग सुलक्षणाताई म्हणतात, नाटक केलं होतं त्यांनी. अरे किडनॅप केलं होतं त्यांनी तुला आणि आम्हाला ब्लॅकमेल. तुझ्या नावाने माझ्या अगस्त्याशी खेळ केला होता. आणि त्या खूप रडायला लागतात. विशू त्यांच्याजवळ जातो आणि त्यांना समजावत म्हणतो की मला माफ कर. हे सगळं माझ्यामुळं घडलं ना. ॲक्च्युली तिथून बाहेर पडल्या मी ना डायरेक्ट तुझ्याकडे यायला हवं होतं. मग हे असलं सगळं घडलं नसतं. मला माफ कर. मग सुलक्षणाताई म्हणतात, तुला तर माहीतच आहे तुम्हा मुलांसाठी किती जीव तुटतो आमचा आणि तुझ्यासाठी आणि अगस्त्यसाठी तर खास. तुला माहिती आहे ना विशू, आदित्य आणि पृथ्वीने तर आधीच आमचं मन दुखावलं आहे आणि आता अगस्त्यसुद्धा. आणि मग त्या अजून रडायला लागतात. यावर विशू त्यांना समजावत म्हणतो की अगं तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालत नाही आणि मी आहे तोपर्यंत तू काही काळजी करू नको. मी तुला शब्द देतो, ज्या धनाजीराव गायकवाडने तुझं मन दुखावलं ना, तुझ्याशी खेळ खेळला ना, त्याचा खेळ मी खल्लास करणार. त्याला सोडणार नाही मी. मग सुलक्षणाताई म्हणतात, त्याने काय होणार आहे. हे सगळं त्या मुलीमुळे झाले. आमचा सगळा राग त्या मुलीवर आहे. मग विशू म्हणतो की अच्छा, बाप आणि बेटी, ठीक आहे. मग बाप आणि बेटी दोघांचीसुद्धा आपण पेटी बांधायला घेतो. ज्याने माझ्या आईला दुखावलं आहे ना, कुणालाही सोडणार नाही मी. मग सुलक्षणाताई विशूला म्हणतात की नाही विशू, तू हे असं काही करणार नाहीस. मग विशू त्यांना समजवायला जातो. सुलक्षणाताई विशूला म्हणतात की एकदा आम्ही म्हटलं ना आणि पहिल्यांदा आम्ही तिच्याकडे बघून घेऊ जिच्यामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. स्वतःला फार हुशार समजते ना ती. बघूया ना आमच्यासमोर तिची हुशारी किती टिकते ते. आणि आजचा भाग इथे संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.